कोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडू यांना सगळे रस्ते मोकळे करायला सांगण्यात आलं। हा आदेश घेऊन पोलीस कडूंकडे आले, मात्र आंदोलनाची गर्दी पाहता पोलिसांना परत जावं लागलं। आता या सगळ्यात आंदोलन भव्य झाल्याने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कडू यांना बैठकीसाठी मुंबईला बोलावलं। संध्याकाळी 7 वाजता ही बैठक झाली आणि त्यांना कर्जमाफीची तारीख देखील मिळाली। आता ही नेमकी तारीख कोणती आहे, बच्चू कडू यांना काय आश्वासन देण्यात आलंय, त्यांनी फडणवीसांना काय म्हटलंय, फडणवीसांनी त्यांना काय म्हटलंय, आणि सोबत आता बच्चू कडू यांनी आंदोलन तरी मागे घेतलंय, मात्र हे आंदोलन करून बच्चू कडू यांना काय प्राप्त झालंय, काय मिळालंय यातून, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। आता हे सगळं आंदोलन होताना अजून एक आरोप देखील झालेला आहे, तो आरोप देखील काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। पण प्रथम बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी या अगोदर देखील आंदोलन केले होते, उपोषण केलं होतं। माणिकराव कोकाटे जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा त्यांच्या बंगल्याला देखील त्यांनी धडक दिली होती। दिव्यांगांसाठी त्यांनी आंदोलन केलेलं आहे, असे आंदोलन केले। मात्र कडूंनी जेव्हा हा एल्गार मोर्चा काढला तेव्हा सरकारला त्याची दखल घ्यावी लागली। आता या आंदोलनामुळे कडू, राजू शेट्टी, रविकांत तुपकर, महादेव जानकरांसह 2,500 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ही माहिती देखील मिळते। शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान बेकायदेशीर महामार्ग अडवणं, नागरिकांची गैरसोय केल्याचा एक ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। याशिवाय बेकायदेशीर गर्दी जमवणं, नागरिकांची मालमत्ता धोक्यात आणल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता आंदोलनाचं एक यश म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख सांगितली असली तरी दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या नेत्यांवर नागपुरातील बेलतोरडी पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। आता कालच्या बैठकीत कर्जमाफीच्या निर्णयाची एक तारीख जी आहे ती कडू यांना देण्यात आलेली आहे। 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलंय। बैठकीनंतर फडणवीसांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणाच्या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची आहे, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालानुसार कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। पुढे फडणवीसांनी असं देखील म्हटलं की आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत, सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली आहे, अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे। कडू यांनी देखील प्रतिक्रिया देत मग म्हटलं, ही बैठक झाल्यानंतर आम्ही तारीखसाठी लढत होतो आणि आम्हाला सारखं असं सांगण्यात येत होतं की योग्य वेळी करू, योग्य वेळ आली की करू। आता योग्य वेळ म्हणणार तर नक्की कधी होणार असा प्रश्न होता, त्यामुळे आता सरकारने तारीख दिली आहे। त्यांनी म्हटलं आता ही त्यांची जबाबदारी आहे। आता काल बैठकीनंतर कडू यांना असं देखील विचारण्यात आलं की ही कर्जमाफी तुम्हाला सरसकट मिळणार आहे का, तर कडू म्हणाले हो सरसकटच करावी लागेल, फक्त माझ्यासारख्याची करू नका, असे जसे अजितदादा आहे तशा लोकांची करू नका, जे शेतकरी मोठा बिझनेस करतात अशांची कर्जमाफी नाही व्हायला पाहिजे, असं देखील कडू यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे। आणि हे म्हणत त्यांनी आंदोलन देखील मागे घेत असल्याचं सांगितलंय। मात्र या सगळ्यात भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांनी कालपासूनच कडू यांच्या बंगल्याचं प्रकरण बाहेर काढलं होतं। ते म्हणाले, समाजसेवेचा बुरका पांघरून खंडणीच्या पैशातून उभारलेल्या बच्चू कडू यांच्या हवा महालाची उच्चस्तरीय चौकशी करा। बच्चू कडू यांनी कुठे कसा बंगला बांधलाय, कसा हवा महाल बांधलाय, कसे कारखाने बांधलेत, या संदर्भात तायडे यांनी गंभीर आरोप केलेत आणि बच्चू कडूंच्या हवा महालाची चौकशी करा असं पत्रच तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। सदर बंगला, त्याच्या जवळची एक हवेली, त्याच्या जवळचा कारखाना आणि शेततळं ही सगळी प्रॉपर्टी शेतकऱ्यांसाठी लढा पुकारणाऱ्या बच्चू कडू यांची आहे आणि अमरावतीच्या परतवाडा चांदूर बाजार रोडवर पूर्णा नदी काठचा 72 एकरचा हा परिसर असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। त्यांनी आरोप केलाय की ही जमीन गरीब जनतेची असून सदर जमिनी अल्प दरात लाटली आहे। बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते, त्या काळात त्यांनी राज्यमंत्री पदाचा गैरवापर करून करोडोंचा जो निधी आहे तो या परिसरात वापरलाय।
गुटखा माफिया, लँड माफिया, वाळू माफिया यांच्याकडून खंडणी गोळा करून हा हवा महाल उभारण्यात आलाय आणि हाच हवा महाल ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता त्यांनी केलेली आहे, तायडे यांनी केलेली आहे. आता राजकीय विश्लेषक यांचं देखील संपूर्ण प्रकरणात आम्ही मत जाणून घेतलं. कडू यांनी हे जे आंदोलन केलंय त्यात जे यश मिळालंय त्याबद्दल त्यांना काय वाटतं, म्हणजे जी तारीख दिलंय ते यशच म्हणतात त्यांचं, त्याबद्दल काय वाटतंय, एकूण हे सगळं जे आंदोलन घडलं याचा एक निष्कर्ष काय काढायचा हे जेव्हा आम्ही विचारलं त्यावर विश्लेषक म्हणतात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च जवळच्या मोकळ्या जागेत कडू यांना आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी त्याच्या 2 किलोमीटर अलीकडेच वर्धा मार्ग अडवला आणि जवळपास 30 तासांहून अधिक वेळ संपूर्ण महामार्गावर कोंडी केली. रेल रोकोही झालं. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. वाहनांमध्ये अडकलेल्यांना अन्न आणि पाण्यापासून कित्येक तास वंचित राहावं लागलं. एकूणच बेकायदेशीरपणे जमून नागरिकांचं जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणण्यात आलाय हे तर कोर्टाने देखील आता सांगितलंय. आता जर कडू यांना फक्त तारीख हवी होती अशी आणि त्यांचा हाच एक मोटिव्ह होता, मग त्यांनी एवढं 3-4 दिवस नागरिकांना वेटीस का धरलं? महायुती सरकार त्यांना बैठकीसाठी आधीपासूनच निमंत्रण देत होतं, चर्चा करूया बोलत होतं. हे जर त्यांनी आधीच केलं असतं, 40-50 लोकांना सोबत घेऊन ही चर्चा झाली असती, तर फक्त तारीख फडणवीसांनी दिली नसती का त्यांना? पुन्हा एकदा फक्त आश्वासन घेऊन ते परतलेले आहेत यात. आता काही विश्लेषक असं देखील म्हणतायत की बच्चू कडू यांना शेतकरी नेता व्हायचंय आणि तसं बळ त्यांच्याकडे आहे हे त्यांनी या आंदोलनातून दाखवून दिलंय. अमरावती आणि विदर्भ परिसरात शेतकरी खरंच संकटात आहे. त्याची जमीन सुपीक नसते. अवकाळी पाऊस आणि पूर यात शेतकरी ग्रस्त असतो. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे नेतृत्व जर त्यांना करता आलं तर ते एक उत्तम शेतकरी नेता होऊ शकतात आणि हा मोर्चा त्याचंच एक उदाहरण आहे. या सगळ्यात जर कडू यांना यश मिळत असेल तर त्यांचे विरोधक त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करतीलच. आता हवा महालवरून होणारे आरोपांमध्ये किती तथ्य आहे हा विषय देखील दुर्लक्षित करून चालणार नाही असं देखील काही विश्लेषक म्हणतात. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? तुमचं मत देखील सांगा आम्हाला कमेंटमध्ये आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.